आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐश्वर्या, कुठे निघालीस? आपल्याकडे आज ते कंपनीचे बोर्ड मेंबर्स येणार आहेत ना? वहिनी, माझी एक मीटिंग आहे, क्लायंट्स थांबलेत, मी जरा वेळाने येते. ठीक आहे, पण काहीतरी खाऊन जाशील ना? ॲक्च्युली ज्यांच्याकडे मीटिंग आहे त्यांचं क्लाउड किचन आहे, म्हणजे तिकडे जेवण बनतं आणि संपूर्ण पुण्यात डिलिव्हर करतात. त्यांनी ब्रेकफास्टसाठी बोलवलंय. बरं ठीक आहे, पण लवकर या. येते. आपू, जी बारकी गोळी दिली आहे ना ती जेवणाच्या आधी घ्यायची आणि मोठी गोळी जेवणानंतर. लक्षात ठेव, कळलं का? वै द्या. कुंकू, कुठं चालली जत्रा? बरं झालं तू आलीस. जाताना याला घेऊन जा, मी कामावर जातोय. खानाला चालला तुम्ही? एकटेच चालला? नाही म्हणजे बँड बाजा वरात घोड्या हत्ती कुठे दिसत नाही सोबत. जाऊ दे, मी काय म्हणते, आज रक्षाबंधन आहे, विसरलात का? काही नियोजन? जाणार की नाही तुमच्या श्रीमंत करोडपती बहिणीकडे राखी बांधून घ्यायला? दादा, मला लय दिवसानंतर सुट्टी मिळाली. चल की आपण अक्कीला भेटून येऊ. आणि काय करणार जाऊन? त्या मनगटावर बहीण राखी बांधणार, त्या मनगटात बहिणीला ओवाळणी द्यायची ताकद नाही. काय करणार जाऊन आपण? काय करणार म्हणजे? हा प्रश्न झाला का? काय करणार नाही म्हणजे मला माहितीये तुमच्या मनगटात नाही तेवढी ताकद. म्हणजे कसं आहे, आपल्यावर 50,000चं कर्ज आहे, तुमचं मनगट बिचारा 10 रुपये कमवतो. तुमच्या त्या मनगटाच्या कमी ताकदीमुळे माझ्या बिचाऱ्याला फेस पॅक लागना. कसा चेहरा सुकलाय नाही अप्पू भाऊजी. हो, पण रक्षाबंधनाचा काय संबंध इथं? नाही, मला मान्य आहे, प्रथा आहे की भावानं बहिणीला ओवाळणी घालायची असते. पण जर भाऊ गरीब असेल तर, भाऊ कमवत नसेल तर, दरिद्री असेल तर, आणि बहीण श्रीमंत करोडपती असेल तर प्रथा उलटी करायला काय हरकत आहे? एखाद वर्षी घातली बहिणीनं ओवाळणी, काय फरक पडतो का सांगा? पडतो का सांगा? ओ दादा चहा काय पिता? इकडे बघा, त्यांची बहीण ना लय श्रीमंत आहे. ओ तुम्हाला सांगते, मेंढ्याची सून आहे, पण 1 रुपया म्हणून देत नाही. माझा नवरा काही कमवत नाही, भाऊ आपला कमवत नाही, आपलं माहेर एवढं गरीब आहे, पण त्याला काही फरक पडत नाही. ओ तुम्ही सांगा मला, रक्षाबंधन आहे म्हटल्यावर तिथे द्यायला पाहिजे की नाही 4 पैसे? जयंती वहिनी, अहो थोडं गप्प बसा ना. आणि काय करू अप्पू भाऊची गप्पा बसून? तुम्हाला काही बोलत तरी फरक पडत नाही ना? रक्षाबंधन करा, नाही तर हळदी कुंकू करा. ओ हळदी कुंकू आणि तो मेंढ्यांच्या घरातला बुक्का. दादा, काय झालं? अरे दादा, खिशात पैसे नसले तर अक्की काय आपल्याला राखी नाही बांधणार आहे का? आपण निदान तिच्याकडनं राखी तरी बांधून घेऊ. वैर आपू, पण ओवाळणी द्यायला त्या भावाच्या खिशात 100-200 तरी पाहिजे होतं रे. पण माझ्या खिशात पैसे होते, पण माझ्या औषधांवर खर्च झाले. बाबा, ते किती वाजेपर्यंत येणार? नाही, अजून कळलं नाही, सांगतील लवकरच. हे काय, ऐश्वर्या कुठे आहे? ती एका क्लायंटकडे गेली मीटिंगसाठी, पण 1 तासाभरात येईल म्हणाली. सारंग, ते आपले बोर्ड मेंबर आहेत रजनीश अष्टपुत्रे म्हणून, ते येणार आहेत ना भेटायला? हा, त्यांना कॉन्फिडन्स बद्दल काहीतरी बोलायचं. ठीक आहे, रक्षाबंधनचा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग बोलतो मी त्यांच्याशी. दादा निघाला का? सावली, काय झालं? काहीतरी विचारलं मी तुला. दादा निघाला का? मी सकाळपासून फोन करते आणि फोन नाही उचललाय माझा. का बरं? नाही माहित, मला वाटतं ना त्याला राग आला असेल. कशाचा? म्हणजे त्याच्या मनात असा विचार आला असेल की आता आपली बहीण लग्न होऊन श्रीमंतांच्या घरी गेली आहे, तर ती आपल्या घरी काय येईल? सावली, दादा असा विचार का करणार? असं काही विचार नाही करणार तो.
मला वाटतं कुठल्या तरी कामात अडकला असेल. नवीन जॉब करतो ना. हो जी ओमेगा क्लाउड किचन असं नाव आहे. बाकी आता ते 500 रुपये उधार पाहिजे होते. रक्षाबंधन आहे ना, बहिणीला ओवाळणी द्यायची होती. पगार झाला ना की मी पैसे परत करतो तुम्हाला. अच्छा, तर सध्या ही हमाली सुरू आहे ह्याची. ए हॅलो, मला सांग तुमचा डिलिव्हरी ॲप आहे का? नाही मॅम, ॲक्च्युली आमची ओमेगा क्लाउड किचन कंपनी आहे. आम्ही मोबाईलवरूनच ऑर्डर घेतो. थांबा, तुम्हाला कार्ड देतो. कार्ड कुठे ठेवलं? कार्ड ए मी मागितलं कार्ड. सॉरी मॅम. एनिवे, माझं एक काम करशील? मी तूच. सांगा ना मॅम. आज आमच्या घरी एक फंक्शन आहे, तिकडे चीज केक डिलिव्हर करायचं. आताच घेऊन येतो मॅम. एक मिनिट, तू नाही डिलिव्हर करायचं. तो मुलगा दिसता हा, रेड शर्ट. मूर्ख, तू पण रेड घातलाय, सगळ्यांनी रेड घातलाय ना. तो सेकंड. हा, सत्य. हळू बोल. तोच. ऍक्च्युली तो आमचा रिलेटिव्ह आहे. तुमचा रिलेटिव्ह? तुला काय करायचंय पूर्ण ऐकून घे. तो आमचा रिलेटिव्ह आहे आणि आज त्याच्यासाठी घरी एक सरप्राईज आहे. त्यामुळे केक तो डिलिव्हर करणार, पण त्याला कळू द्यायचं नाही. चालेल? मॅम, एवढे पैशात ना पळेल. पण आता येणार मजा, जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी एक करोडपती बहिणीचा भिकारी भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणून बहिणीच्याच घरी ऑर्डर घेऊन जाईल. वा 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 वा, आय सीन असेल तो. दादा फोन उचलत नाहीये. सावली, अगं किती काळजी करशील. बहिणी काळजी करण्यासारखंच आहे. असं कधीच झालं नाहीये. मी जेव्हा जेव्हा फोन करते ना, तो लगेच उचलतो. हो ना, मग आता कुठल्या तरी कामात असतील. फ्री झालं की करतील थोड्या वेळाने. एवढी का काळजी करतेस? मला काहीच कळत नाहीये बहिणी. बबलू दादा, कुठे होतात तुम्ही? ते आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर? आज रक्षाबंधन आहे, माहित नाहीये का तुम्हाला? आधी बहिणीकडून राखी बांधून घ्यायची, मग जायचं कुठे जायचं ते. माझी चूक नाही. आज सारंगता घेऊन गेला होता बाहेर. ए बाबा, आता माझ्या नावावर मिल फाडा. सावली, लवकर कर ना प्लीज. ती मीटिंगसाठी माणसं येणार आहेत म्हणून. तुम्ही गप्प बसा. वेळ लागला तर लागू द्या. एकतर अशा महत्वाच्या दिवशी मीटिंग वगैरे ठेवायचीच नाही ना. वहिनी, एक्झॅक्टली हेच बोललो तुम्ही. नाहीतर काय. दादा एकतर फोन उचलत नाहीये, मला कळत नाहीये काय करू. बरं असू द्या. बबलू दादा, तुम्ही बसा. मी हो, या बसा. सा